नमस्कार मंडळी. ठरलं तर मगच्या आजच्या भागात अखेर आपण सगळे ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो खास दिवस आला आहे, म्हणजेच अश्विनचा वाढदिवस. आजचा भाग संपूर्ण अश्विनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनने भरलेला आहे आणि त्याचवेळी मालिकेत एका नवीन पर्वाची सुरुवात देखील झाली आहे. भागात सुरुवात होते कल्पनाताईंनी अश्विनचं औक्षण करत. त्यानंतर सगळ्यात भावनिक आणि मनाला भिडणारा क्षण दाखवला जातो, अर्जुन आणि अश्विन यांची भेट. हे दृश्य पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात नक्कीच पाणी आलं असेल. औक्षणानंतर प्रतापराव आणि कल्पनाताई अश्विनला एक गिफ्ट देतात. जरी गिफ्टमध्ये नेमकं काय आहे ते दाखवलेलं नसेल तरी ते कपडे असावेत असं वाटतं. अश्विन खूप खुश होतो आणि प्रेमाने म्हणतो, "थँक यू डॅड." त्यावर प्रतापराव त्याला आशीर्वाद देतात, "सुखी राहा बेटा." यानंतर सायली अश्विनचं औक्षण करायला पुढे येते, पण अचानक प्रिया तिला ढकलते आणि स्वतःच औक्षणाचं ताट उचलते. ही गोष्ट घरच्यांना थोडीशी खटकते, पण ते काहीच म्हणत नाहीत. कदाचित त्यांनी दुर्लक्ष केलं असेल असं वाटतं. प्रिया अश्विनला गिफ्ट देते आणि म्हणते, "बघ तुझ्यासाठी खास गिफ्ट आणलंय." अश्विन "थँक यू तन्वी" असं म्हणतो. त्यावर प्रिया म्हणते, "उघडून तर बघ, तुला नक्कीच आवडेल." अश्विन गिफ्ट उघडतो तर त्यात एक सुंदर घड्याळ असतं. त्याला ते खूप आवडतं आणि तो पुन्हा तिला धन्यवाद देतो. प्रिया लगेचच अभिमानाने सांगते, "हे लिमिटेड एडिशन आहे हो. तसा माझा नवरा अनमोलच आहे." म्हणजेच तिनं आपल्या कौतुकासाठीही एक संधी घेतली. पण अश्विनलाही तिचं कौतुक आहेच, त्यामुळे त्याने हसून ती गोष्ट स्वीकारली. आता सायलीचे औक्षण करण्याची वेळ येते. ती अगदी प्रेमाने अश्विनचं औक्षण करते आणि त्याला गोडसर पेढा भरवते. त्यावर अश्विन जरा गोंधळलेला पण हसमुख चेहऱ्याने "ठीक आहे, ओके ओके" असा प्रतिसाद देतो. यानंतर सगळ्यांचं औक्षण संपल्यावर अश्विन पुन्हा आजींना नमस्कार करतो आणि काय आश्चर्य, आजींनी त्याला प्रेमाने एक कुरकुरीत नवीन नोट दिली. त्या नोटेचा आनंद अश्विनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. खरंच अशा वेळी आपणही तेवढंच भावुक होतो ना. आजीने दिलेले पैसे म्हणजे एखाद्या खजिन्यासारखंच वाटतात. अश्विन नम्रपणे म्हणतो, "राहू द्या ना पूर्ण आजी." पण आजी आग्रहाने म्हणतात, "हे घे रे खाऊचे पैसे आणि खूप मोठा डॉक्टर हो." अश्विन त्यांचा आशीर्वाद घेऊन म्हणतो, "पूर्ण आजी, तुमचे आशीर्वाद असेच असू द्या. मी नक्की मोठा डॉक्टर होईल." त्यावर पूर्ण आजी विश्वासाने म्हणतात, "होशीलच." इतक्यात अर्जुन येतो आणि उत्साहाने म्हणतो, "अश्विन हॅपी बर्थडे." आणि त्याला गिफ्ट देतो. अश्विन गिफ्ट स्वीकारतो आणि पुढे जातो, पण अर्जुन थांबवत म्हणतो, "अरे थांब, गिफ्ट उघडून पहा ना. तुझी रिॲक्शन बघायची आहे." सगळे आता उत्सुकतेने बघत असतात की या गिफ्टमध्ये नक्की काय असेल. अश्विन गिफ्ट उघडतो आणि त्यात असते एक खेळण्यातली बस. लहान मुलांची खेळण्यासाठी असते तशी. हे बघून प्रिया मोठ्याने हसते, पण अर्जुन मात्र शांतपणे अश्विनकडे बघत असतो, त्याच्या चेहऱ्यावरची प्रत्येक भावना अनुभवत. अश्विन ती बस बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावर भावुकता उमटते. प्रियाचं हसणं चालूच असतं आणि तिने चेष्टेने म्हटलं, "ही खेळण्यातली बस आहे की काय?" "अरे अर्जुन, तुला लक्षात नाही का आलं? तुझा भाऊ आता मोठा झालाय." पण अर्जुन तिच्याकडे बघतच नाही. सायली तेव्हा ठामपणे म्हणते, "गप्प बस प्रिया. तुला कळत नाही का या गिफ्टमागे काहीतरी खास भावना असतील." प्रिया मात्र तोंड न मोडता म्हणते, "गिफ्ट द्यायचं तर महागडं द्यावं ना. हे काय खेळण्यातली बस." पण त्या क्षणी सीन फोकस होतो फक्त अश्विन आणि अर्जुनवर. अश्विन भावुक होतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो आपल्याच आठवणीत हरवून जातो आणि म्हणतो, "दादा, ही माझी लहानपणीची बस आहे रे. माझं लाडकं खेळणं. ही तुझ्याकडे होती ना." सगळं घर त्याच्या या भावनांनी गहिवरून जातं. हा क्षण खरंच खूप हृदयस्पर्शी आणि खास असा दाखवला आहे. अश्विन आता भावुक होतो आणि आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवतो. तो अर्जुनकडे पाहत म्हणतो, "दादा, मी जेव्हा 5-6 वर्षांचा होतो ना, तेव्हा तुझं खेळण्याचं एरोप्लेन तोडलं होतं. तू खूप चिडला होतास आणि शिक्षा म्हणून तू माझी आवडती खेळण्यातली बस लपवली होतीस. मला अजूनही आठवतं. मी किती मागे लागलो होतो तुझ्या, 'दे ना रे दादा माझी बस' असं म्हणत राहिलो, पण तू ती दिलीच नाहीस." ते ऐकून अर्जुन शांतपणे उत्तर देतो, "अरे अश्विन, खरंच माझ्या लक्षातच आलं नव्हतं त्यावेळेला की ही गोष्ट तुझ्या मनाला इतकी लागली आहे. आपल्यामधलं भांडण संपवायला पाहिजे होतं, पण मी चूक केली. आज मी तुला तीच बस परत देतोय. तुझी फेवरेट बस. ती तुझ्याकडेच हवी होती. आता तू खुश आहेस ना? हॅपी आहेस ना?" हे बोलून दोघेही भावुक होतात आणि क्षणाचाही विलंब न करता एकमेकांना घट्ट मिठी मारतात. खरंच प्रेक्षकांनो, भावंडांचं प्रेम इतकं निरागस आणि अमूल्य असतं, जसं काही जगातलं सगळ्यात मोठंच गिफ्टच. आपण मोठे होतो, जबाबदाऱ्या वाढतात, व्यवहार, काम, प्रायोरिटीज यामध्ये गुंततो आणि नकळत भावंडांमधलं प्रेम मागे पडतं.
कोणी मुद्दामून विसरत नाही, पण वेळ आणि अंतर आपोआप येत जातं. पण अशा एखाद्या छोट्याशा गोष्टीतून नात्यांमध्ये पुन्हा एकदा ती ऊब येते, घट्ट होतं नातं. पण प्रिया, तिच्यासाठी हे सगळं पचवणं कठीण आहे. ती मनात विचार करते, मी इतका कट कारस्थान केलं, भांडण लावलं, तरी काही उपयोग नाही. हे दोघं भाऊ इतके इमोशनल मूर्ख आहेत. तितक्यात सायली मात्र खूप आनंदी दिसते. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद पाहण्यासारखा आहे. आता सगळे सुभेदार परिवार जेवायला बसतात आणि जेवणाचं दृश्य खूप खास आहे. अश्विन जेवणाचा मेनू पाहून थक्क होतो. ओ माय गॉड, एवढं सगळं! आणि सगळे माझे आवडते पदार्थ! कल्पनाताई म्हणतात, हो बाबा अश्विन, हे सगळं खास तुझ्यासाठीच केलं आहे. खरं तर आम्ही बाहेर जेवायला जायचं ठरवलं होतं. पण तुझ्या बायकोने तन्वीनेच आग्रह केला की तुला घरचं जेवण आवडतं, म्हणून हे सगळं घरच्यांनी केलं. अश्विन आश्चर्याने विचारतो, म्हणजे सगळं तिनं केलं? आणि लगेच म्हणतो, थँक सो मच तन्वी. आता मात्र प्रियाची संधी चुकत नाही. ती लगेच म्हणते, अश्विन थँक काय त्यात? पण अश्विन तिच्याकडे दुर्लक्ष करून तन्वीकडे पाहतो आणि म्हणतो, इतकं सगळं लॅविश आहे, इतकी मेहनत का घेतलीस? तन्वी लगेच उत्तर देते, अश्विन तुझा वाढदिवस आहे ना, एवढं तरी मी करणार नाही का तुझ्यासाठी? पण हे बोलताना ती खोटं बोलते, कारण प्रत्यक्षात तिने स्वयंपाक फारसं काही केलं नव्हतं. ती फक्त श्रेय घेत आहे. हे सर्व पाहून प्रतापराव आणि कल्पनाताई जरा नाराज होतात, कारण त्यांना माहीत आहे खरी परिस्थिती. पण अश्विन मात्र अजूनही भावनांनी भारलेला आहे. आता तन्वीचं खोटं उघडं पडायला सुरुवात होते आणि पूर्णाजींना हे सहन होत नाही. पण तरीही तन्वी खंबीरपणे उभी राहते आणि म्हणते, आईने थोडी मदत केली खरं आहे, पण मदत न मिळाली असती तरी मी ठरवलं होतं की तुझा वाढदिवस दणक्यात साजरा करणार. हे सगळं मी मनापासून केलं आहे. या तिच्या आत्मविश्वासाचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. सगळ्यांना सत्य माहीत असूनही ती अजिबात गोंधळत नाही, उलट धडधडीत खोटं बोलते. हे पाहून प्रेक्षकांनाही धक्का बसतो. बापरे, हिचं कॉन्फिडन्स म्हणजे भन्नाटच. तेवढ्यात प्रिया म्हणते, अश्विन बघ, सगळे तुझे आवडते पदार्थ केले आहेत. अर्जुनचं मात्र मन डळमळतंय. त्याला वाटतं आता या सगळ्या खोटेपणाला ठणकावून उत्तर द्यायला हवं, अगदी कानाखालीच द्यावी, इतका संताप येतो त्याला. आता अश्विन मात्र अजूनही सगळ्यात गोंधळलेला आहे. त्याला काय माहीत त्याच्या वाढदिवसाच्या तयारीमागे कोण काय करतंय, काय खोटं काय खरं. तेवढ्यात पूर्णाजीचं डोकं तापतं. त्या ठामपणे म्हणतात, ए तन्वी, खोटं बोलू नकोस. तुला जेवण करणं जमलं नाही हे काही चूक नाहीये, पण खोटं बोलून दुसऱ्याचं श्रेय घेणं चूक आहे. आणि स्पष्ट सांगते, तन्वीने आज स्वयंपाकात अजिबात मदत केली नाही. आजचं सगळं जेवण कल्पनाताई आणि हिने मिळून केलं आहे. तन्वीने काहीच केलं नाही. हे ऐकताच सगळ्यांमध्ये एकच खळबळ माजते. अर्जुन आता गप्प बसत नाही. तो मुद्दाम खोदून विचारतो, पूर्णाजी, कोणी केला स्वयंपाक? हिने म्हणजे कोणी? विमल मावशीने? पूर्णाजी म्हणतात, नाही, विमलने नाही. अर्जुन म्हणतो, मग? पूर्णाजी थोडा वेळ थांबून स्पष्ट बोलतात, अरे बाबा, तुझ्या बायकोने, सायलीनेच केला आहे स्वयंपाक. हे ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य उमटतं. अर्जुनही मनात प्रचंड खुश होतो. आपली बायको खरी मेहनत करते आणि अखेर तिला तिचं श्रेय मिळालं हे पाहून त्याला अभिमान वाटतो. कल्पनाताईसुद्धा सायलीला कौतुकाने बघतात आणि अप्रत्यक्षपणे तिला मान्यता देतात. आता सगळ्यांपुढे सायलीचं खरं काम आणि तन्वीचा खोटेपणा उघड झालेला असतो. थोडक्यात काय, सुभेदार कुटुंबात आता नात्यांमध्ये स्पष्टता येते. सगळे हळूहळू जवळ येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियाचं खोटं, तिचा दिखाऊपणा सगळ्यांपुढे उघड झाला आहे. सायली आतून खूप समाधानी वाटते. ती मनाशी विचार करते, पूर्णाजी, तुम्ही माझं नाव घेतलं नाही तरी आज माझ्यासाठी उभ्या राहिलात. लवकरच तुम्ही माझ्याशीही बोलाल हे मी नक्की जाणते. मी वाट पाहीन, कारण माझा आत्मविश्वास पक्का आहे. अश्विन अगदी खुश होऊन म्हणतो, अरे एवढं छान जेवण केलंय तुम्ही, आता मी बघत बसायचं का? खाणारच. तेवढ्यात सायली हसत म्हणते, भाऊजी इथे बसा, मीच वाढते सगळ्यांना. सायली सगळ्यांना प्रेमाने जेवण वाढते आणि सगळं घर एकत्र बसून आनंदाने जेवण करतं. अश्विनचा वाढदिवस अगदी हसत खेळत आणि समाधानाने पार पाडतो. पण प्रियाच्या मनात आता अस्वस्थता आहे. तिला राग आलाय, विशेषतः पूर्णाजीवर, कारण त्यांनी तिचं खोटं उघड केलं. ती मनात विचार करते, सगळे मला बाजूला पाडतायत. एरवी ही म्हातारी माझ्या बाजूने असायची आणि आज तिनेच मला खोटं ठरवलं. पण तिचा कपटी विचार यावरच थांबत नाही. ती ठरवते, हे सगळे जरी एकत्र येत असले तरी मी यांना एकत्र राहू देणार नाही. काहीही झालं तरी मी या घरात फूट पाडणार. दुसरीकडे सायली मात्र याच्या उलट विचार करते. ती आनंदाने मनात म्हणते, हेच आहे खरं सुभेदारांचं कुटुंब, प्रेमाने, हास्याने भरलेलं. काहीही झालं तरी मी हे घर एकत्र ठेवणार. प्रत्येक पात्राचा खरा स्वभाव आता प्रेक्षकांसमोर येतो. प्रिया स्वार्थी, विघातक,
सायली प्रेमळ, कुटुंब सांभाळणारी. रात्र होते आणि अखेर अश्विनचा वाढदिवस यशस्वीपणे पूर्ण होतो. सायली आणि अर्जुन आता एकांतात बोलतात. अर्जुन तिचं कौतुक करत म्हणतो, सायली, अगदी तुझ्या मनासारखं झालं ना वाढदिवस? सायली हसत म्हणते, हो ना, आईने माझ्यासोबत स्वयंपाक केला आणि पूर्ण आजीने सगळ्यांपुढे माझी बाजू घेतली. किती भारी वाटलं. हसत हसत ती अर्जुनचे गालगुच्चे घेते. अर्जुन थोडा हसतो आणि म्हणतो, अगं एवढं काय? आनंदात नवऱ्याचेच गालगुच्चे घेतेस का? सायली उत्तर देते, आई, बाबा आणि पूर्ण आजींचे गालगुच्चे घेता येत नाही ना, म्हणून तुमचेच घेते. आणि तसंही तुम्ही आणि पूर्ण आजी वेगळे कुठे आहात? अर्जुन हसतो आणि म्हणतो, बरं, पण माझे गाल ओढू नको. आणि हसत राहा गं बायको, टेन्शन घेऊ नकोस. आता टेन्शन घ्यायचं असेल तर ते शत्रू टीमने घ्यावं, आपण नाही. ह्या भागाच्या शेवटी एक गोष्ट स्पष्ट होते. घरामध्ये खरं प्रेम, कष्ट आणि एकमेकांवरचा विश्वास असल्यास कितीही कारस्थाने आली तरी ती मोडून पडतात. सायलीचा संयम आणि प्रेमच अखेर सुभेदार कुटुंबाला एकत्र आणतंय. आता सीन सुरू होतो दामिनीच्या अस्वस्थतेने. तिला आता पूर्ण जाणीव झाली आहे की अर्जुनने कोर्टात तिला चांगलीच मात दिली आहे. दामिनीचा आत्मविश्वास हादरलेला आहे. अर्जुनने तिला कोर्टात तिच्याच शब्दात उत्तर दिलं आणि सायलीनेही तिच्या अहंकारावर बोट ठेवलं. हे सगळं आठवून ती अस्वस्थ होते. विशेषतः अर्जुनकडून मिळालेली हार तिला खूप जड जाते. ती तगमग सहन न होऊन दामिनी रात्री 2 वाजता थेट महिपत शिखरे यांना फोन करते. महिपत त्यावेळी गाढ झोपेत असतो. फोन वाजतो पण झोपेत कुठे ठेवलाय तेच आठवत नाही. अखेर फोन मिळतो आणि तो उचलतो. हॅलो, कोण बोलतंय? दामिनी त्याला आदेश देते, शिखरे, ताबडतोब इकडे या, मला तुमच्याशी बोलायचंय. महिपत चकित होतो. अहो देशमुख मॅडम, दिवसा मी भेटलो की तुम्ही मला दारातून हाकलता आणि आता रात्री माझ्या स्वप्नातसुद्धा मला त्रास का देता? त्याला खरंच वाटतं की हे स्वप्न आहे, पण दामिनी ठामपणे सांगते, शिखरे, हे स्वप्न नाहीये. उठा आणि लगेच या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. दुसरीकडे सीन शिफ्ट होतो अर्जुन आणि सायलीकडे. सायली हसून म्हणते, खरंच तुम्ही शत्रुपक्षाची झोप उडवलीत. कोर्टात दामिनीचा चेहरा पाहण्यासारखा होता. अर्जुन म्हणतो, मला खात्री आहे की तन्वीनेही दामिनीला सगळी खरी माहिती दिली नाही. ही मुलगी कुणासमोरही प्रामाणिक नसते. सायली म्हणते, आपण आत्तापर्यंत प्रियाचे खूप ड्रामे सहन केलेत, पण आत्ता नाही. मी फक्त त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी आपलं घर परत एकत्र येईल आणि सगळ्यांना प्रियाचा खोटेपणा कळेल. अर्जुन म्हणतो, तिचा खोटेपणा आपण सगळ्यांसमोर आणलं आहे, पण घरच्यांना तिच्यावर इतका विश्वास आहे की तिला दोषी मानायला तयार नाहीत. पण हे गैरसमज आपण लवकरच दूर करू. सायली निर्धाराने म्हणते, हो, घरामधलं मी बघते आणि कोर्टात तुम्ही. आपण दोघं मिळून प्रियाचं खोटं उघड करूच. आता एक प्रश्न मनात येतोय, इतका मोठा जावयाचा वाढदिवस, पण सासू सासरे म्हणजे प्रतिमा आणि रविराज काका काही दिसलेच नाहीत. बहुधा त्यांना बोलवलं गेलंच नाही असं वाटतंय. आता सायली आणि अर्जुनचा सीन सुरू होतो. सायली गंभीरपणे अर्जुनला म्हणते, तो दिवस फार लांब नाहीये. आता प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघड होणार आहे. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकतो. दुसरीकडे महिपत आणि दामिनीचा सीन. महिपत अजूनही झोपेतच आहे आणि अर्धवट आवाजात म्हणतो, देशमुख बाई, हे काय? एक सीन संपतो तोवर दुसरा सुरू. काय चाललंय हे? दामिनी रागाने म्हणते, शिखरे, आपल्याला ज्या वाटेने चालायचंय ना त्याखाली आता आग लागली आहे. वेळीच पावलं उचललं नाहीत तर सर्व भस्मसात होईल. महिपत अजून गोंधळलेल्या आवाजात म्हणतो, मी अशा आगीचा काही विचार करत नाही. अशा आगींचा सामना कसा करायचा हे मला ठाऊक आहे. आरोग्यासाठी 8 तास झोप आवश्यक असते. मी सकाळी उठून येतो तुमच्याकडे. दामिनीचा संयम सुटतो. ती चिडून म्हणते, शिखरे, तुम्हाला वाटतंय का मी तुम्हाला रात्री 2 वाजता कॉफी प्यायला बोलवलंय? माझ्या ऑफिसमध्ये मी सुद्धा तुमच्यासारखी झोप घेतली असती तर अर्जुन सुभेदार आमचं सगळं नष्ट करून टाकलं असतं आणि तुमच्या साक्षीला जन्मठेप झाली असती. मग तुमच्या 8 तासांची झोप घेत राहा तुम्ही. हे ऐकताच महिपत थरथरतो. तो लगेच सावध होतो आणि म्हणतो, नाही देशमुखबाई, असं बोलू नका. माझ्या लेकीचं काय होईल मग? दामिनी थेट सांगते, मग ताबडतोब या मला भेटायला, नाहीतर साक्षी जेलमध्ये पांढऱ्या साडीत दिसेल. महिपत घाबरून म्हणतो, ताबडतोब येतोच. आता अर्जुन सायलीकडे पाहत म्हणतो, सायली, आता गप्प बसून चालणार नाही. दामिनी आता पूर्ण तयारीनिशी उतरलीये कोर्टात. आता जोर लावावा लागणार. सायली शांतपणे उत्तर देते, लावू दे अर्जुन, देवाचा न्याय उशिरा मिळतो पण मिळतो. अर्जुन ठामपणे म्हणतो, आपण साक्षीविरोधात जी पुराव्यांची साखळी तयार करतोय त्यात फक्त एक लिंक राहिलीये. ती मिळाली की साक्षी जेलमध्ये आणि प्रियाचा खेळ संपला. पण त्याआधी दामिनीला गप्प बसवणं गरजेचं आहे.
सायली निर्धाराने मान डोलावते. आता या लढ्याचा शेवट जवळ आलाय. प्रेक्षकांनो, आता खरं टक्कर सुरू होणार आहे. सत्य आणि खोटेपणाच्या संघर्षात पुढे काय होतं ते बघणं अत्यंत मनोरंजक असणार आहे. आता कथेचं पुढचं पान उघडतं आणि दामिनी अजूनही महिपत शिकरेशी फोनवर बोलतच असते. दामिनी ठाम आवाजात म्हणते, आपल्याला काही नवीन शोधायला नको आहे शिकरे. जुन्या चुकत्या घटनांमधून काहीतरी असं सापडेल ज्याचा आपण उपयोग करू शकतो. लक्षात ठेवा, अर्जुन सुभेदार आता आपल्या मागे लागलाय. त्यामुळे आपल्याला आपली शस्त्रं तयार ठेवावी लागतील. महिपत अजूनही झोपेत असल्यामुळे काहीच समजत नाहीये. तो थकलेल्या आवाजात म्हणतो, देशमुखबाई, तुम्ही काय बोलत आहात तेच समजत नाहीये मला. झोपेतून उठून डोकं सुन्न झालंय. दामिनी वैतागून म्हणते, जर तुम्हाला एवढं समजत असतं ना तर तुम्ही मला वेळेत माझी फी दिली असती. आता गपचूप इथे या आणि मी जे विचारते त्याची नीट उत्तरं द्या. अर्जुन आपल्याला थांबू देणार नाही. महिपत चपापतो आणि लगेच म्हणतो, बरं बाई, येतोच. दार लावतो आणि येतो मॅडम, येतो. सायली अंथरुणावर झोपताना अर्जुनकडे वळते आणि सहज विचारते, दामिनी आता काय करणार आहे कोर्टात? आणखी खोटं बोलेल ना? अर्जुन शांतपणे म्हणतो, त्या दोघांना, प्रियाला आणि साक्षीला वाचवण्यासाठी एवढे खोटे पुरावे उभे करणे तिच्यासाठी शक्य होणार नाही. आता साक्षी जेलमध्ये जाणार आणि तन्वीचा खोटेपणासुद्धा उघड होईल. सायलीने अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहून जाणवलं की तो काहीसा अस्वस्थ वाटतो. ती विचारते, काय झालं? प्रियाचा खोटेपणा उघड होईल याचं टेन्शन आलंय का? अर्जुन काहीच न बोलता शांत राहतो. मग सायली हलक्या आवाजात विचारते, बोला ना, काय झालं? अर्जुन खोल श्वास घेतो आणि म्हणतो, मम्मा सिनियर, प्रतिमा आत्या, सगळ्यांचा विश्वास आहे तिच्यावर. जर तिचा खरा चेहरा समोर आला तर घरच्यांना प्रचंड धक्का बसेल. आपण हे सगळं कसं हँडल करणार? आणि अश्विनचं काय? तो तर तन्वीवर जीव ओवाळून टाकतो. आठवतंय का तुला, ती रिया नावाची मुलगी? तिच्यासाठीही अश्विन काहीसं टोकाचं करायला तयार झाला होता. आता हे खरं समजल्यावर तो काय करेल सांगता येत नाही. सायली अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि हळू आवाजात म्हणते, असं वाईट विचार करू नका. त्यावेळेला अश्विन भाऊ फसवले गेले, पण आता ते कमजोर नाहीत. आता फक्त सकारात्मक विचार करायचे आहेत. सगळं ठीक होईल, काळजी करू नका. प्रेक्षकांनो, कल्पना करा, जेव्हा सगळ्यांना कळेल की प्रिया ही खरी तन्वी नाही, तेव्हा काय होईल? घरातील सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. आता वाट बघणं कठीण झालंय. कदाचित मधुभाऊंच्या तोंडून त्या फोटोचा उल्लेख होईल. काय होणार याची उत्सुकता आता खूपच वाढली आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जिथे संपतो तिथून खरी मज्जा सुरू होते. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की प्रियाने एक नवा डाव आखलाय, सायलीचा वचपा काढायचा. पण गंमत बघा, तिने सायलीचा अपमान करून स्वतःच आपल्या जाळ्यात अडकायचा मार्ग मोकळा केला आहे. मला वाटतं प्रियाला हे नीट ठाऊक आहे की ती आता कधीही उघडी पडू शकते. त्यामुळे त्याआधीच तिला सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर डोला आहे. पैसा मिळाला की ही थेट पळून जाईल असंच वाटतं. बघा तर, सकाळी सकाळी तिने विमलकडून कॉफी मागितली. विमल म्हणते, तन्वीताई, मी थोडं काम करते, नंतर देते कॉफी. पण प्रिया लगेच रागावते, विमल, आत्ताच्या आत्ता कॉफी दे. मी तुझं काम संपेपर्यंत थांबायचं का? सायली हे सगळं बघते आणि मुद्दाम शांतपणे म्हणते, विमलताई, तुमचं काम सोडू नका. कोणी उगाच हुकूम गाजवत असेल तर त्याच्या तालावर नाचायची गरज नाही. आता एवढं ऐकताच प्रियाचा अहंकार पेटतो. ती तुटक आवाजात म्हणते, तू या मोलकरणीसाठी माझा अपमान करतेस? उद्या तू म्हणशील की मला माझ्या नवऱ्याला या घरात राहायचा अधिकार नाही. सगळं फक्त तुझं आणि तुझ्या नवऱ्याचंच आहे. त्यावर सायली ठामपणे म्हणते, प्रिया, शब्द जपून वापर. तुला जर सुनेचे हक्क मिळवायचे असतील तर सुनेप्रमाणे वागायलाही शिक. आता प्रियाचा खरा चेहरा उघड झालाय. ती जे काही नाटक करत होती ते सगळ्यांना लक्षात आलंय. घरातले सगळेच आता तिच्या वागण्याने त्रस्त झाले आहेत. विशेषतः पूर्णा आजी आणि कल्पनाताई. यांना आपला निर्णय चुकला याची जाणीव होऊ लागली आहे. प्रेक्षकांनो, असं म्हणतात, जैसी करणी वैसी भरणी. आणि आता प्रियासाठी ती वेळ आली आहे असं दिसतंय. तर बघूया प्रियाचा हा डाव यशस्वी होतो का? मला तरी वाटत नाही, कारण आता तिचं सगळं नाटक उघड होणारच आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि प्रियाच्या या वागण्यामागे काय हेतू आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं वाचायला मला खूप आवडेल. चला तर भेटूया उद्याच्या रिव्ह्यूमध्ये अजून एका धमाकेदार भागासोबत. तोपर्यंत काळजी घ्या प्रेक्षकांनो.